हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया आपण. आज घेऊया 18 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज आहे आपली. फर्स्ट न्यूज आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने लॉन्च केलेली आहे स्पेशल स्कीम. तर स्पेशल स्कीम ही आहे अमृत वृष्टी टू गार्नर डिपॉझिट्स. तर याकरता स्पेशल स्कीम लॉन्च केलेली आहे एसबीआयने. बघूया सविस्तर न्यूज. स्टेट बँक ऑफ इंडियाने लॉन्च केलेली आहे स्पेशल स्कीम, डिपॉझिट स्कीम आहे. तिचं नाव आहे अमृत वृष्टी, जी ऑफर करणार आहे 7.25% इंटरेस्ट. तर ते ऑन डिपॉझिट ऑफ 444 डेज करता जी इंटरेस्ट प्रोव्हाइड करणार आहेत तिला 7.25% चा इंटरेस्ट ऑफर करणार आहे या स्कीम थ्रू. सो ही स्कीम आणखी ऍडिशनली ऑफर करणार आहे जे सीनियर सिटीजन्स आहे त्यांना 0.50% चा इंटरेस्ट सीनियर सिटीजन्सला ऑफर करणार आहे ही स्कीम. ओके, प्रिव्हियसली तर ही तर केली आहे. आता एसबीआयने लॉन्च केलेली आहे एक स्कीम जी आहे अमृत वृष्टी, जी राहणार आहे 444 डेज करता 7.25% चा इंटरेस्ट ऑफर करणार आहे. आता बघूया, बँक ऑफ बडोदाने पण एक स्कीम अशी लॉन्च केलेली आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रने पण केलेली आहे. तर बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी पण लॉन्च केलेली आहे स्पेशल डिपॉझिट स्कीम, जी ऑफर करते हायर रेट्स टू गार्नर डिपॉझिट. ओके, तर बँक ऑफ बडोदाची स्पेशल स्कीम जी आहे बँक ऑफ बडोदा मॉन्सून धमाका डिपॉझिट स्कीम. तर ही त्याचं नाव आहे बँक ऑफ बडोदा मॉन्सून धमाका डिपॉझिट स्कीम, जी ऑफर करणार आहे इंटरेस्ट रेट 7.2%, 399 डेज करता 7.15%, जे अॅन्युअल 333 डेज करता आणि डिपॉझिट बिलो 3 करोड. तर डिपॉझिट बिलो 3 करोड वर 7.15% ही 333 डेज करता इंटरेस्ट प्रोव्हाइड करणार आहेत, ऑफर करणार आहेत. आणि 7.25% हे 399 डेज करता ऑफर करणार आहेत बँक ऑफ बडोदा. आता सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र, तर जी बँक ऑफ महाराष्ट्राची स्पेशल स्कीम आहे त्याचे 4 बकेट्स फॉर डिपॉझिट आहे अप टू ₹10 करोड. तर ते 4 बकेट्स कोणते आहेत जे ऑफर करणार आहेत? 6.90% इंटरेस्ट 200 दिवसाकरता, 7.10% 400 दिवसाकरता, 7.15% 666 डेज करता आणि 7.25% 770 डेज करता, 777 डेज करता. ओके, तर असे बँक ऑफ इंडिया यांनी पण स्कीम लॉन्च केलेली आहे जिचं नाव आहे अमृत वृष्टी. सोबत बँक ऑफ बडोदाने पण लॉन्च केलेली आहे जी की प्रोव्हाइड करेल इंटरेस्ट रेट्स. आणि बँक ऑफ बडोदाने बँक ऑफ बडोदा मॉन्सून धमाका डिपॉझिट स्कीम लॉन्च केलेली आहे. ते पण हायर जे इंटरेस्ट रेट्स आहे ते ऑफर करणार आहेत. आणि बँक ऑफ महाराष्ट्र पण यांनी पण ऑफर केलेली आहे स्कीम. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे फॉर्मर सीएस म्हणजे चीफ सेक्रेटरी जे आहे मनोज सोनिक यांना अपॉइंट करण्यात आलेले आहे नेक्स्ट महाआरईआरए चीफ म्हणून. तर महाआरईआरए बघूया काय आता महाआरईआरए. तर स्टेट गव्हर्नमेंटनी अपॉइंट केलेला आहे फॉर्मर चीफ सेक्रेटरी मनोज सोनिक यांना, जे की महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी होते, त्यांना नेक्स्ट चेअरमॅन ऑफ महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी. ओके, महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीचं चेअरमॅन म्हणून त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे मनोज सोनिक यांना. ते करंट चेअरमॅन जे आहे, जे करंट चेअरमॅन आहे तिथे आणि त्यांचे क्लोज फ्रेंड आहेत अजोय मेहता यांना ते सक्सीड करणार आहेत. तर त्यांचं टर्म सप्टेंबर 2024 मध्ये एंड होणार आहे. त्यानंतर त्यांच्या जागेवर टेक ओव्हर करणार आहेत मनोज सोनिक. मनोज सोनिक यांनी सर्व केलेला आहे ऍज अ चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र मे 2023 ते डिसेंबर 2023 या काळामध्ये. त्यांच्या ज्या वाईफ आहे सुजाता सोनिक, करंटली त्या चीफ सेक्रेटरी आहे महाराष्ट्राच्या, आणि त्या फर्स्ट वुमेन सिलेक्ट झालेल्या आहे या टॉप जॉब साठी, स्टेट मधल्या टॉप जॉब साठी. तो इंटरेस्टिंगली हे आहे की मनोज सोनिक जे आहे ज्यांच्याकडनं चार्ज घेणार आहे चेअरमॅनचा, त्यांचे जे फ्रेंड आहे अजय मेहता, ते पण ऑलरेडी आधी काय होते, प्रिव्हियसली ते पण चीफ सेक्रेटरी होते महाराष्ट्राचे. तो महाराष्ट्र बद्दल बघूया. कॅपिटल आहे मुंबई, चीफ मिनिस्टर आहे एकनाथ शिंदे, गव्हर्नर आहे रमेश बैस आणि डिस्ट्रिक्ट टोटल 36 डिस्ट्रिक्ट आहे महाराष्ट्रामध्ये. तो मनोज सोनिक यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ चेअरमॅन म्हणून
महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी इथे. नेक्स्ट, वॉग गेथिंग यांनी रेझिग्नेशन अनाउन्स केलेलं आहे ऍज वेल्स फर्स्ट मिनिस्टर. तर वेल्सचे जे फर्स्ट मिनिस्टर आहे वॉग गेथिंग यांनी त्यांचं रेझिग्नेशन अनाउन्स केलेलं आहे. तर का बरं केलेलं आहे ते बघून घेऊया. वेल्स जे फर्स्ट मिनिस्टर आहे, वेल्सचे फर्स्ट मिनिस्टर वॉग गेथिंग यांनी अनाउन्स केलेलं आहे रेझिग्नेशन ओनली 4 months आफ्टर टेकिंग द जॉब. तर 4 महिनेच झाले होते त्यांना ऍज अ मिनिस्टर म्हणून त्यांनी टेक ओव्हर केलेलं होतं. 4 महिनेच झाले होते आणि त्यांनी 4 महिन्याच्या आतच काय केलेलं आहे, रेझिग्नेशन अनाउन्स केलेलं आहे. सो तर त्यांचे जे 3 ऑफिस वेलिश गव्हर्नमेंट मिनिस्टर आणि हिज टॉप लिगल ऍडवायझर. तर 3 असे वेलिश गव्हर्नमेंट मिनिस्टर आणि जे टॉप लिगल ऍडवायझर आहे त्यांचे, तर त्यांनी ड्रॅमॅटिकली रेझिग्नेशन दिलेलं आहे आणि त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की विनंती केलेली आहे की वॉग यांनी पण रेझिग्नेशन, तुम्ही पण रेझिग्नेशन द्या, म्हणून हे रेझिग्नेशन आलेलं आहे त्यांच्याकडनं. सो जे कॅबिनेट मेंबर्स आहे मिक अँटोन्यू, लेस्ली ग्रिफिथ्स, ज्युली जेम्स आणि जेरेमी माइल्स यांनी ऑलरेडी त्यांचं रेझिग्नेशन दिलेलं आहे आणि मिस्टर गेथिंग यांना रिक्वेस्ट केलेली आहे, विनंती केलेली आहे की त्यांनी पण या त्यांच्या पोस्टवरनं क्विट केलेलं पाहिजे म्हणून. सो मिस्टर गेथिंग यांनी एक हिस्ट्री क्रिएट केलेली आहे मार्च मध्ये. तर काय केलेलं आहे त्यांनी, ही बिकेम द फर्स्ट ब्लॅक लीडर. तर पहिले ब्लॅक लीडर झालेले आहे ते ऑफ द नॅशनल गव्हर्नमेंट इन युरोप मधले. सो वेल्स बद्दल बघून घ्या. वेल्स ही एक कंट्री आहे दॅट इज पार्ट ऑफ युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडमचा एक पार्ट आहे आणि वेल्स ही कंट्री आहे. कॅपिटल आहे कार्डिफ. मोनार्च आहे चार्ल्स III. फर्स्ट मिनिस्टर आहे वॉग गेथिंग. ओके, फर्स्ट मिनिस्टर वॉग गेथिंगच आहे, त्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे. करन्सी आहे पाऊंड स्टर्लिंग. तर वेल्सची करन्सी आहे पाऊंड स्टर्लिंग. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ADIF आणि PHDCCI यांनी एग्रीमेंट साइन केलेला आहे बूस्ट करण्याकरता इंडियन स्टार्टअप आणि इनोव्हेशन इकोसिस्टमला. सो बघूया. इंडस्ट्री बॉडीज अलायन्स ऑफ डिजिटल इंडिया फाउंडेशन, म्हणजे ADIF म्हणजे काय आहे, अलायन्स ऑफ डिजिटल इंडिया फाउंडेशन. तर यांनी आणि PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी 2 वर्षाचा अग्रीमेंट साइन केलेला आहे फॉस्टर द इंडियन स्टार्टअपला फॉस्टर करण्याकरता, एनहान्स करण्याकरता आणि इनोव्हेशन इकोसिस्टमला पण फॉस्टर करण्याकरता हा 2 वर्षाचा अग्रीमेंट त्यांनी साइन केलेला आहे. सो हा जो 2 वर्षाचा MOU आहे हा कुठे साइन करण्यात आलेला आहे, PhD हाऊस न्यू दिल्लीच्या ऑफिसमध्ये साइन करण्यात आलेला आहे. क्रिएट करण्याकरता एन्व्हायरमेंट दॅट फॉस्टर इंडिपेंडेंट थिंकिंग अँड कल्टिवेट्स ग्राउंड ब्रेकिंग आयडियाज अक्रॉस द वेरियस सेक्टर ऑफ द इंडियन इकॉनॉमी. सो ADIF असोसिएट डायरेक्टर प्रतीक जैन यांनी म्हटलेलं आहे की हे जे अलायन्स आहे हे या अलायन्सचा एक क्रुशियल स्टेप आहे, एक इम्पॉर्टंट स्टेप घेतलेला आहे त्यांनी टू डेमोक्रॅटाइज इंडियाज डिजिटल एंटरप्रेन्योरशिप लँडस्केपचा. ओके, तर याकरता त्यांनी एक क्रुशियल स्टेप घेतलेला आहे. या इनिशिएटिव्ह मध्ये इन्व्हॉल्व राहणार आहे वर्कशॉप, ट्रेनिंग सेशन्स, सेमिनार. आणि सेमिनार जे आहे ते डिझाईन करण्यात आलेले आहे जे युथ आहे स्किल ऑफ एंटरप्रेनर. तर एंटरप्रेनरच्या स्किलला एनहान्स करण्यासाठी जे सेमिनार्स आहेत ते डिझाईन करण्यात आलेले आहे. ओके, जे प्रोव्हाइड करतील नेटवर्किंग अपॉर्च्युनिटी आणि फॅसिलिटेट नॉलेज ट्रान्सफर फ्रॉम इंडस्ट्री एक्सपर्ट टू एमर्जिंग स्टार्टअप. ओके, सो हे आहे की ADIF आणि PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीनी 2 वर्षाकरता अग्रीमेंट साइन केलेला आहे इंडियन स्टार्टअप्सला फॉस्टर करण्यासाठी. ADIF चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे निलेश भास्कर साठे आणि PHDCCI चे प्रेसिडेंट आहे संजीव अग्रवाल. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे UGC यांनी लॉन्च केलेला आहे एक प्रोजेक्ट. तर त्या प्रोजेक्ट थ्रू ते डेव्हलप करणार आहेत 22,000 बुक्स इंडियन लँग्वेजेस मध्ये. तर बघूया. द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि युनायटेड युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे UGC यांनी लॉन्च केलेला आहे प्रोजेक्ट डेव्हलप करण्याकरता 22,000 बुक्स इंडियन लँग्वेजेस मध्ये. येणारे जे नेक्स्ट 5 इयर्स आहे तर तेव्हा ते डेव्हलप करणार आहेत 22,000
बुक्स इंडियन लँग्वेजेस मध्ये. तर या प्रोजेक्टचा हा इनिशिएटिव्हचा हा एक एम आहे, उद्देश आहे त्यांचा. सो जे प्रोजेक्ट आहे त्याचं टायटल आहे अस्मिता. तर आता एक्झाम्स येणार आहेत जसं की SSC CGL आणि SSC MTS. तर त्यामध्ये विचारू शकतात तुम्हाला एखादा क्वेश्चन येऊ शकते की जी अस्मिता आहे, जो प्रोजेक्ट आहे अस्मिता, तर त्याचा फुल फॉर्म काय आहे, तर असं तुम्हाला विचारू शकतात. तर बघूया. अस्मिताचा फुल फॉर्म आहे ऑगमेंटिंग स्टडी मटेरियल्स इन इंडियन लँग्वेजेस थ्रू ट्रान्सलेशन अँड अकॅडमिक रायटिंग. तो हे आहे अस्मिताचा फुल फॉर्म, ऑगमेंटिंग स्टडी मटेरियल इन इंडियन लँग्वेजेस थ्रू ट्रान्सलेशन अँड अकॅडमिक रायटिंग. तर हा जो प्रोजेक्टचा टायटल आहे, तर हा विल बी अ कोलॅबोरेटिव्ह एफर्ट आहे UGC आणि भारतीय भाषा समितीचा. तर हा कोलॅबोरेटिव्ह एफर्ट आहे UGC आणि भारतीय भाषा समितीचा, जे की काय आहे, हाय पॉवर्ड कमिटी आहे अंडर मिनिस्ट्रीच्या अंडर मधली, जी प्रमोट करते इंडियन लँग्वेजेस एज्युकेशन मध्ये. जे इंडियन लँग्वेजेस आहे त्याला प्रमोट करते ही ओके मिनिस्ट्री. सो या प्रोजेक्टचा एम आहे क्रिएट करणे रोबस्ट इकोसिस्टम फॉर ट्रान्सलेशन अँड ओरिजिनल बुक रायटिंग. जे पण हायर एज्युकेशन आहे जसं कॉलेजेस आहे, तर त्यामध्ये इंडियन लँग्वेजेसच्या पण बुक्स असायला हव्या. तर म्हणून त्यांचा हा एम आहे, या प्रोजेक्ट थ्रू त्यांचा हा एम आहे. तर जे हायर एज्युकेशन आहे तिथे पण इंडियन लँग्वेजेसच्या बुक्स असायला पाहिजे म्हणून. तर त्यांचा गोल आहे प्रोड्यूस करणे 1000 बुक्स 22 लँग्वेजेस मध्ये. 1000 बुक्स 22 लँग्वेजेस विदिन 5 वर्षामध्ये. जे नेक्स्ट 5 इयर्स आहे, तर विदिन 5 वर्षामध्ये 1000 बुक्स 22 लँग्वेजेस मध्ये ते प्रोड्यूस करणार आहेत. आणि रिझल्टिंग 22,000 बुक्स इन भारतीय भाषा, 22,000 बुक्स भारतीय भाषेमध्ये. 13 नोडल युनिव्हर्सिटीज यांनी पण आयडेंटिफाय केलेला आहे हा प्रोजेक्ट लीड करण्याकरता, विथ मेंबर युनिव्हर्सिटीज फ्रॉम व्हेरियस रिजन. तर व्हेरियस रिजन मधले जे युनिव्हर्सिटीज आहे त्या पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. त्यांना हे हा इनिशिएटिव्ह जो आहे तो प्रोजेक्ट जो आहे त्या प्रोजेक्ट मध्ये. बिसाइड द मिनिस्ट्री ऑल्सो लॉन्च. ओके, मिनिस्ट्रीने आणखी लॉन्च केलेला आहे बहुभाषा शब्दकोश. बहुभाषा शब्दकोश पण त्यांनी लॉन्च केलेला आहे. तर या बहुभाषा शब्दकोश मध्ये सिंगल पॉइंट रेफरन्स राहणार आहे एक वर्डचा. तर इंडियन लँग्वेजेस मध्ये त्यांचे मिनिंग्स राहणार आहे वेगळ्या वेगळ्या इंडियन लँग्वेजेस मध्ये. तर हा जो आहे लॉन्च केलेला आहे मिनिस्ट्रीनी बहुभाषा शब्दकोश. तर शब्दकोश म्हणजे जसं तुम्हाला माहितीच आहे, शब्दकोश म्हणजे होते डिक्शनरी. सो त्या डिक्शनरी मध्ये एका वर्डचे इंडियन लँग्वेजेस मध्ये मिनिंग्स अवेलेबल राहणार आहेत. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे गव्हर्नमेंट रिकॉन्स्टिट्यूट नीती आयोग, अ न्यू मिनिस्टर जॉइन एज मेंबर. ओके, आणि स्पेशल इन्व्हायटेड सुद्धा. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नोटिफाईड केलेला आहे नीती आयोगला, की जसं की आता नवीन गव्हर्नमेंट फॉर्म झालेली आहे. तर त्या नवीन गव्हर्नमेंट मधले जे मिनिस्टर्स आहेत त्यांना पण जे मिनिस्टर्स आहे त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे, आयदर एक्स ऑफिशियो मेंबर्स म्हणून किंवा स्पेशल इन्व्हायटीज म्हणून नीती आयोग इथे. सो नीती आयोगचे जे प्राईम मिनिस्टर जे आहे ते नीती आयोगचे चेअरपर्सन रिमेनिंग म्हणजे तेच राहणार आहेत चेअरपर्सन म्हणून नरेंद्र मोदीजी. आणि सुमन के बेरी हे कंटिन्यू करणार आहेत त्यांचे पोझिशन ऍज अ व्हाईस चेअरमॅन म्हणून. नेक्स्ट BK सारस्वत, रमेश चंद, BK पॉल, अरविंद विरमणी. तर यांचे हे राहणार आहेत फुल टाइम मेंबर. तर हे जे आहेत हे चौघं हे फुल टाइम मेंबर राहणार आहेत नीती आयोगचे. आणि सोबतच नरेंद्र मोदी जे आहेत ते रिमेन राहणार आहे त्याच्या चेअरपर्सनच्या पोझिशनवर. आणि व्हाईस चेअरमॅन जे आहेत त्या राहणार आहेत सुमन के बेरी. सो फुल टाइम मेंबर्स आहेत BK सारस्वत, रमेश चंद, BK पॉल आणि अरविंद विरमणी. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज. क्वेश्चन बघून घेऊया आजच्या न्यूज वरच्या. सो फर्स्ट क्वेश्चन आहे विच बँक रिसेंटली लॉन्च, कोणत्या बँकने रिसेंटली लॉन्च केलेली आहे डिपॉझिट स्कीम अमृत वृष्टी. तर त्याचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट, who has been appointed as the next chairman of Maharashtra Real Estate Regulatory Authority. महाराष्ट्र रिअल एस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी मध्ये ऍज अ चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे मनोज सोनिक यांना. नेम द इन्कम्बेंट वेल्स फर्स्ट मिनिस्टर.
ज्यांनी त्यांचं रेजिग्नेशन अनाऊन्स केलेलं आहे रिसेंटली, त्यांचं नाव आहे बॉब गेथिंग. रिसेंटली विथ हुम PHDCCI ने 2 वर्षाचा अग्रीमेंट केलेला आहे. कोणासोबत अग्रीमेंट केलेला आहे? फॉस्टर करण्याकरता इंडियन स्टार्टअप अँड इनोव्हेशन इकोसिस्टम. तर अलायन्स ऑफ डिजिटल इंडिया फाउंडेशन सोबत PHDCCI ने 2 वर्षाचा अग्रीमेंट केलेला आहे इंडियन स्टार्टअप्सला फॉस्टर करण्याकरता. नेक्स्ट, under which project the UGC is going to develop 22,000 books in Indian languages in next 5 years. तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये UGC जी आहे ती डेव्हलप करणार आहे 22,000 बुक्स इंडियन लँग्वेजेस मध्ये. तर कोणासोबत, कोणत्या प्रोजेक्ट थ्रू ते करणार आहेत प्रोड्यूस? तर अस्मिता या प्रोजेक्ट थ्रू ते डेव्हलप करणार आहे 22,000 बुक्स इंडियन लँग्वेजेस मध्ये. Next, the government of India notified the reconstituted Niti Aayog. In context to same, who is the incumbent vice president of Aayog? तर कोण आहेत vice president आयोगचे? सुमन के बेरी. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.